आपल्यासोबत ओबीसी आंदोलनकर्ता लक्ष्मण हाके आहेत. बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. उद्या तुम्ही तुमचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करताय. हो, आम्ही तयारीत आहोत. उद्या आम्ही अर्ज दाखल करू. कोणत्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी अर्ज? नाही, पक्ष तर अनेक पक्ष संपर्कात आहेत आणि खरं तर आपण थोडा वेळ घेतला पाहिजे. उद्या सर्व चित्र क्लिअर होईल, स्पष्ट होईल. राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर महत्त्वाचे नेते म्हणतात की बारामतीची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. बिनविरोध व्हावी ही त्यांची कल्पना खूप छान आहे किंवा एक चांगला आदर्श असं आपण म्हणू थोडं 2 मिनिट. कारण एक महिला आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीला सामोरं जात आहेत. हा एक विषय सोडला तर बाकी आम्ही सरकारच्या राज्यकारभारावर बाकी परिस्थितीवर आम्ही नाराज आहोत आणि आम्हाला आमचा काहीतरी से आहे, आमचं काहीतरी म्हणणं आहे, आमचे काहीतरी प्रश्न आहेत. हे प्रश्न जनतेच्या दरबारात घेऊन जाण्यासाठी आम्हाला आवडेल आणि आम्ही उद्या चित्र स्पष्ट होईल, ते क्लिअर होईल. नाही, मात्र लक्ष्मण हाके उमेदवारी अर्ज भरणार किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार किंवा कुठल्या पक्षाचा पाठिंबा जो आहे तो तुमच्याकडून? ते पक्षाचा पाठिंबा कोण पाठिंबा देतोय काय ते उद्याच कळेल आपल्याला. ते आम्ही तुमचा अर्ज? हां, निश्चित. कारण निवडणूक आणि तुम्हाला एक सांगू का, या महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात येऊन निवडणुकीच्या अगोदर याच सरकारनं ओबीसी मधल्या छोट्या घटकांसाठी प्रत्येक जात समूहाच्या नावानं, संतांच्या देवांच्या नावानं 18 महामंडळं स्थापन केली, निवडणुका काढून घेतल्या. आजपर्यंत या महामंडळांना साधा अध्यक्षही भेटला नाही, साधा ऑफिस भेटलं नाही, साधा शिपाई भेटला नाही. मग बजेट तर अजून पुढची गोष्ट. अरे 1 रुपया तुम्ही देत नाही. आता बारामतीची पोटनिवडणूक आहे, कोणते प्रश्न समोर घेऊन जाणार तुम्ही? बारामतीचे काय प्रश्न आहेत तुम्हाला असं वाटतं की त्या प्रश्नांवरती तुम्ही बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती लढवाल? तुम्ही असं म्हटलात की उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांचा एक महिला म्हणून त्या निवडणूक लढवत आहेत, हा एक विषय सोडला तर अनेक प्रश्न आहेत. बारामतीचे असे काय प्रश्न आहेत की तुम्ही बारामतीकरांना काय देऊ इच्छिता की जर तुम्ही पोटनिवडणूक लढली किंवा कोणते मुद्दे जे आहेत ते तुम्ही समोर घेऊन जाल? बारामतीमध्ये विकासाचा असमतोल आहे. जी बारामती महाराष्ट्राला देशाला दाखवली जाते ती बारामती नाही. एका बाजूला भिगवण रोडला गेला तर बारामती कॅलिफोर्नियामध्ये असल्यासारखी वाटते. रस्त्याचे लेअरवर लेअर टाकले जातात. पण तुम्ही साठेनगरमध्ये गेला किंवा अमराईमध्ये गेला, साठेनगरमध्ये काल परवा मी तिथं गेलो, एका शौचालयाचा स्फोट झाला. त्या शौचालयाचा गॅसवरती जाण्यासाठी जी एक लाईन लागते किंवा एक पाईप लागते, ती साधी पाईपसुद्धा तिथली नगरपालिका बसवू शकत नाही. शर्मेनं मान खाली गेली. 3 महिला गॅसच्या खालच्या मैलाच्या टाकीचा ज्यावेळी स्फोट झाला, 3 महिला छताला धडकून खाली पडल्या. जवळजवळ 2000 लोकसंख्येचं साठेनगर आहे, पण एकच शौचालय आहे, सार्वजनिक शौचालय. तुम्ही काय बारामतीचा विकास झाला, बारामतीला निधी आला, बारामतीला हजारो कोटी रुपये आले, दादानी बारामती कशी बनवली, हे जे चित्र दाखवलं जात आहे, हे कधीतरी माझ्याबरोबर पत्रकार बांधवांनी आणि ज्यांना कुणाला वाटते बारामतीचा कॅलिफोर्निया झाला आहे किंवा बारामतीचा कॅनडा झाला आहे, त्यांनी एकदा साठेनगरमध्ये, अमराईमध्ये माझ्याबरोबर या. 4 तुमचे महत्त्वाचे 5 मुद्दे काय असतील की तुम्ही त्या 5 मुद्द्यांवरती हे महत्त्वाचे प्रश्न बारामतीतले राहिलेत आणि त्या प्रश्नावरती तुम्ही निवडणूक लढवा? जिरायती भागामध्ये लोकांना आजही पिण्याचंही पाणी उपलब्ध होऊ शकत नाही, त्यांना रस्ता मिळू शकत नाही. आजही महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मुलांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळू शकत नाही. आजही मी ओबीसी आंदोलक म्हणून या गोष्टीवर मी भर देतोय, कारण माझी लाईन आणि लेंथ ठरलेली आहे. मला माझ्या ओबीसींचा वॉइस या सरकारच्या गेंड्याची कातडी असलेल्या सरकारच्या कानावर घालायचं आहे. सुनेत्राताई ह्या माझ्या मोठ्या भगिनीप्रमाणे आहेत, त्या महिला आहेत, त्या सहानुभूती आणि दादाचं अपघाती निधन या प्रश्नावर त्या निवडणुकीला उभ्या आहेत. ही मी एक सहृदय एक माणूस म्हणून मला या गोष्टींची सगळी कल्पना आहे. पण तरीसुद्धा माझ्या ओबीसीचे प्रश्न सुटत नाहीत. यांच्या हातून आम्हाला बेदखल केलं जातं. आमच्या निवेदनाला, आमच्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवण्याचं काम करतात. आजपर्यंत सरकार अस्तित्वात आल्यापासून एक 2 मिनिटाचा वेळ आम्हाला सरकारकडून अधिकृतरित्या मिळाला नाही. आम्ही काहीच नाही आहोत. आम्ही जाहीररित्या विधानसभेला पाठिंबा देणारे ओबीसीचे आंदोलक. सत्तेत तुम्ही आल्यानंतर तुम्ही कालचं बजेट सँक्शन झालं, त्या बजेटमध्ये महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी 0.56% बजेट दिलं आहे. किती टक्के? म्हणजे अर्धा टक्का. लोकसंख्या किती? 50%हून जास्त. एकाही महामंडळाला निधी उपलब्ध होत नाही. भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना रोस्टर पाळला जात नाही. आरक्षण गेलं, पंचायत राजमधलं सगळं आरक्षण संपवलंय. ओबीसी म्हणजे मराठा कुणबी हे समीकरण किती झाले आता?
गावातला छोटा मोठा सामाजिकदृष्ट्या मागास त्यांना तिकीट नाही मिळणार आता. मग ते सत्ताधारी विरोधक सगळ्यांची मिलीभगत आहे. काल साताऱ्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यांची जी भांडणं झाली ती भांडणं लुटूपुटूची होती. पण ओबीसीचं आरक्षण मात्र त्यावेळी संपलं होतं. ओबीसीच्या बाजूने एकही माणूस तिथं बोलत नव्हता. त्यानंतर तुम्ही मग ओबीसीचा मुद्दा घेऊन बारामतीची पोटनिवडणूक लढवली. का लढू नये? अर्ध्या लोकसंख्येला वाईच नाही, अर्ध्या लोकसंख्येने बोलायचं नाही. नाही मात्र बारामतीमध्ये मग सगळ्यात जाती सर्व समाज घटकाचे लोक राहतात. अरे ओबीसीने ठरवलं तर डिपॉझिट जप्त करू की काय उमेदवाराचं. ओबीसीने ठरवलं तर ओबीसी नाहीत बारामतीमध्ये, नाहीत बारामतीमध्ये. मग त्यांच्या प्रश्नावर लढायची एक कारण. तुम्हाला फक्त ओबीसीचं मतदान असं नाही. ओबीसी माहिती आहे ना, महाराष्ट्र आमच्याकडे बघतोय ना. आम्ही सोशल जस्टिससाठी भांडतो, आम्ही लोकशाहीच्या मूलभूत तत्वांसाठी भांडतोय. आम्ही हे संविधान टेकलं पाहिजे. मी आता साठेनगर बोललो, मी आता अमराई बोललो. इथं कोण राहतं? इथं माझा SC ST बांधव राहतो, आंबेडकरी जनता राहते. तिथं गेलं तर साध्या गटारीचं झाकण सुद्धा तिथं बसवलं जात नाही. गटारीची लाईन 2 फूट वरून आणि झोपडपट्टीचं घर बेसमेंट हे गटारी लाईनच्या खाली आहे. मी तुम्हाला उद्या दाखवतो. त्यामुळं असे अनेक प्रश्न आहेत. आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. तुम्हाला काय अपेक्षा आहे जर तुम्ही बारामतीची पोटनिवडणूक लढवली तर काय निकाल लागेल? एकीकडं सुनेत्रा पवार या निवडणुकीसाठी उभे असतील. जर कदाचित बिनविरोध झाले नाही, तुम्ही असं म्हणताय की मी उमेदवारी अर्ज भरणार आहे, उमेदवारी अर्ज कायम ठेवणार का? हे बघा, मी काय बोललो, मला माझे प्रश्न अजेंड्यावर घ्यायचे. माझे म्हणजे आमच्या ओबीसी बांधवांचे, दलित बांधवांचे, अल्पसंख्याक बांधवांचे. हे सरकार आपलं नाही आणि या सरकारला आपलं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही, आपल्या मागण्या मान्य करायच्या नाहीत. अरे 7,500 कोटीचं बजेट आहे, 7,500 कोटीचं बजेट आहे. तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह देऊ शकत नाही. आम्ही शिकायचं नाही? आमच्या लेकराबाळांनी पुढं निर्णय प्रक्रियेत यायचं नाही? आणि मग आमच्या लोकांना जर निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळत नसेल, अरे बोलणार कोण आमच्या प्रश्नावर? बहारीनमध्ये लग्न करणाऱ्या जय पवारला आमच्या गावगाड्यातल्या वाड्या वस्त्यावरती जिरायती भागामधल्या लोकांचे काय प्रश्न आहेत, तरुणांचे काय प्रश्न आहेत? बहारीनमधून जाऊन तिथून सुटतात का? दादांचे 2 चिरो. बरं तुम्ही दिलं ना पार्थ पवारला, बिनविरोध तुम्ही निवडून दिलं. पार्थ पवारांना दिलं सहानुभूतीच्या लाटेवर. अरे पण शरद पवारांना सुद्धा सर्व पक्षीय लोकांनी बिनविरोध निवडून दिलं. आम्हा लोकांना काहीच म्हणणं नाही. आमच्यातला एखादा पोरगा, 60% लोकसंख्येपैकी एखादा मुलगा मला बोलायचं आहे, माझ्या समाजाचे प्रश्न हे आहेत, माझ्या समाजाच्या अडचणी हे आहेत, हे आम्हाला मांडायचं नाही या महाराष्ट्राच्या या पटलावरती. आम्ही आरोपी, आम्ही सहानुभूती म्हणून अरे हाके सर कशाला करताय असं. आम्ही निवडून आमचे प्रश्न मांडायचे नाहीत. अरे काय मतं पडतील ती पडतील, हार जीत नंतर. आम्हाला संघर्ष करायचा आहे, आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे आहेत. लढणार हे जातं जवळपास निश्चित. जवळपास निश्चित. उद्या आम्ही हे बघा, एकच फक्त सॉफ्ट कॉर्नर आहे. आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की आमची माता भगिनी आहे, उपमुख्यमंत्री पदावरती त्या आहेत आणि दादाच्या अपघाती निधनानंतर त्या तिथं पोचलेल्या आहेत. हे आम्हाला दुःख आहे या गोष्टीचं, वाईटही वाटतं या गोष्टीचं. पण आमचे प्रश्न, आमच्या यातना, आमचे दुःख वगैरे तुम्ही असं काहीतरी साहित्यिक बोलाल, पण आमच्या वेदनांना वाट कुठं करून द्यायची? आम्ही काहीच बोलायचं नाही. रस्त्यावर आम्ही ओरडायचं, आपटायचं, आंदोलनं करायची, उपोषणं करायची. आम्हाला काहीच, आमचं ऐकूनच घेणार नाही तुम्ही. उद्या शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार की साधे भरणार? शक्ती प्रदर्शनाशिवाय तो प्रॉपररित्या अर्ज भरणं, अर्ज स्टिकअप करणं ह्याला प्रायोरिटी राहील. शक्ती प्रदर्शन तर आम्ही करूच, पण मेलेल्या मुर्दा झालेल्या लोकांना त्यांच्या प्रश्नावरती आपल्याला लढलं पाहिजे यासाठी कन्व्हिन्स करू. आपण पाहतोय की बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती आम्ही लढू आणि उद्या उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतो अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरापर्सन सुशांत सोनवणे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.